आणि वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी असणारे जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज आहेत. या जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये त्यांनी जो परमार्थ केला, ते परमार्थ करत असताना, नामसाधना करत असताना त्यांनी 3 स्थळं निवडली. त्याच्यापैकी पहिला आहे भामचंद्र, दुसरा आहे घोरड्या आणि तिसरा आहे भंडारा. या डोंगरावरती जावं, एका हातामध्ये विना घ्यावा, एका हातामध्ये चिपोळ्या घ्याव्यात आणि भगवंताने भजन करावं. भगवंताचं अखंड भजन करावं. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण. महाराजांनी भजन करावं, अखंड भजन केलं. अखंड नाखंडे अभंग नाभंगी तुका म्हणे गंगे ध्वनी सिंधू. ज्या ठिकाणी भजन केलं ती महाराजांची तपोभूमी आहे. आणि अशा तपोभूमी भामचंद्र, घोरडा आणि भंडारा. पण दुर्दैवाचा प्रकार असा आहे की हा जो भामचंद्र डोंगर आहे, या भामचंद्र डोंगराला पोखरण्याचं काम चालू आहे. काही परिसरातली मंडळी तो डोंगर, काही मोठे बिल्डर्स, काही मोठे कंपनीवाले लोक त्या ठिकाणी येत आहेत, कोणाचे तरी पैसे स्वाधीन करतायत आणि ती जागा बळकवण्याचा प्रयत्न करतायत. आणि आपली जी जगद्गुरु तुकोबारायांची जी मंदिर आहे, जे स्थान आहे, तपोभूमी जी आहे, महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली जी तपोभूमी आहे, तिचा ऱ्हास होऊ पाहत आहे. आणि याच्यावर शासन सध्या काही बंधन घालायला तयार नाही. दिसत असून सुद्धा डोळे झाक शासन करत आहे. म्हणून या तपोभूमीचं रक्षण करण्याकरता एक मोठी समिती स्थापन झालेली. त्या समितीचे अध्यक्ष आहेत हरिभक्ती परायण मधुसूदन महाराज पाटील. आणि त्यांच्या माध्यमातून जागृती चालू आहे की याचं काही ना काहीतरी आपल्या या भामचंद्रगडाचा ऱ्हास बंद व्हावा, एवढ्या करता उभ्या महाराष्ट्रामध्ये त्याचा प्रचार आणि प्रसार चालू आहे. पण शासन मात्र मनावर घेत नाही. म्हणून या समितीने असं ठरवलंय की मुंबईच्या ठिकाणी, ज्या ठिकाणी मनोजदादा जरांगे पाटलाने उपोषण केलं मराठा समाजाच्या मुलांच्या कल्याणाकरता, ज्या ठिकाणी उपोषण केलं, या स्थळी येत्या 10 मार्चला स्वतः काही वारकरी मंडळीला घेऊन उपोषण करणार आहेत. स्वतः पाटील महाराज उपोषण करणार आहेत. आणि म्हणून आज वारकऱ्यांनी सावध होण्याची गरज आहे. ज्या ज्या भागामध्ये आपल्याला संपर्क केला जाईल आणि आपल्याला देखील त्या ठिकाणी बोलवलं जाईल, कारण हा ऱ्हास थांबला पाहिजे. उद्याच्या भविष्यामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी जिथं तपश्चर्या केली, नामसाधना केली, देवाने भेट दिली, ते स्थळ दाखवण्याकरता हे स्थळ शिल्लक राहिलं पाहिजे. आणि एवढ्या करता ही समिती कार्यरत आहे. याच्याकरता अनेक लोकांनी पाठिंबा दिलेला आहे. तसंच मराठा महासंघाची आध्यात्मिक आघाडी आहे आणि त्याचे प्रमुख दिलीप दादा जगताप आहेत, त्यांनी सुद्धा याला पाठिंबा दिलेला आहे. आणि म्हणून आपल्याला सुद्धा सर्व वारकऱ्यांना ज्या वेळेला आपल्याला उपोषणाची वेळ येईल त्यावेळेला आपल्याला सुद्धा जायचं आहे. मी स्वतः जाणार आहे. आपणही या उपोषणाला राहावं एवढंच आवाहन करतो आणि मी माझ्या सेवेला विराम देतो.